युद्धजन्य परिस्थितीमुळे बंद करण्यात आलेल्या विमानतळावरनं उड्डाणाला परवानगी देण्यात आली आहे। जवळपास 32 विमानतळावरनं विमान प्रवास आता सुरू होणार आहेत। मात्र श्रीनगर विमानतळ अजूनही बंदच ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। एक दिलासादायक बातमी आहे संपूर्ण देशामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी। सगळे जे उत्तर भारतातले विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता सुरक्षेच्या कारणास्तव, ते आता हळूहळू उघडण्यात येतील, पूर्वपदावरती येतील, मात्र श्रीनगर वगळता। अधिक माहिती देत आहेत सोमेश, कशा पद्धतीने हे विमानतळ आणि किती दिवसामध्ये सुरू होणार आहेत का लगेचच सुरू होणार असं कळतंय? नोटीस टू एअर मिशन म्हणजे ज्याला आपण नोटा म्हणून म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये, ती नोटीस टू एअर मिशन जारी करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार भुज, त्यानंतर राजस्थानमधील काही, पुढे पंजाबमधील आणि मग वरच्या काही उत्तरेतल्या राज्यांमधील जे एअरपोर्ट बंद करण्यात आलेले होते सध्याच्या या तणावग्रस्त परिस्थितीमुळे, ते सगळे एअरपोर्ट पुन्हा सुरू झालेले आहेत। त्यामुळे आता एअर ऑपरेशन्स नॉर्मली तिथे सुरू होतील। निश्चितच मध्यंतरीच्या काळात ज्यावेळी हे सगळे एअरस्पेस बंद होते किंवा एअरपोर्ट बंद होते, तर त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची वाहतूक झालेली नाही आहे। त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा कुठल्या दुसऱ्या ठिकाणाहून संबंधित ठिकाणी विमान वाहतूक केली जाईल, त्यानंतर मग हे सगळी विमान वाहतूक सुरळीत व्हायला साधारणपणे अजून 1 ते 2 दिवसांचा कालावधी द्यावा लागेल। परंतु सध्या जी माहिती मिळते त्यानुसार श्रीनगरचं विमानतळ वगळता इतर सर्व विमानतळ उघडण्यात आलेले आहेत सर्वसाधारण वाहतुकीसाठी आणि आता कोणतीही विमानं तिथे जाऊ शकतात, लँड करू शकतात आणि तिथून उड्डाणही भरू शकतात। तितक्याच प्रमाणात रेलचेल वाढण्याच्या दृष्टीने थोडा काळ जावा लागेल। परंतु नक्कीच सोमेश, म्हणजे एकंदरीतच आता लगेचच एअरपोर्ट तर खुली झालेली आहेत, परंतु सुरळीत इथली प्रवासी सेवा व्हायला काही वेळ लागू शकतो। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।